झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद उमटलेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या यशाबद्दल अजित पवारांनी अमित शहांचं अभिनंदन केलं. मात्र या भेटीत राज्यातल्या काही विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. झी 24 तासनं समोर आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणावर अमित शहा आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची देखील शक्यता वर्तवली जाते. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, आपण पाहतोय झी 24 तासनं हा पुण्यातील सर्व जमिनीचं गैरव्यवहार उघडकीस आणलेला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली आणि यानंतरच आता अजित पवार यांची अमित शहा यांच्यासोबतची ही भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागलेलं होतं आणि या प्रकरणा संदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. उर्वशी, नक्कीच झी 24 तासने पूर्ण हा पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण जो आहे तो उघडीस केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली. त्यानंतर वेगळ्या वेगळ्या तपासातून झी 24 तासच्या तपासातून धक्कादायक माहिती बाहेर निघाली. आता मात्र ज्या प्रकाराने आपण बघतोय की प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि कुठे ना कुठे कारवाईला वेग लागला आहे. त्यानंतर जे आहे आपण बघतोय की अजित पवार हे मोठ्या संकटात दिसून येत आहेत आणि म्हणून त्यांच्या मागच्या काही दिवसापासून धावपळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. खास करून दोनदा वर्षामध्ये ज्या प्रकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले, काल सुद्धा राजधानी दिल्लीत जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर होते. त्यानंतर ते अमित शहा यांना भेटायला गेले. म्हणजेच काय बोलणं झालं का देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर, एक तर ते बघणं गरजेचं आहे आणि बरोबरच ज्या प्रकाराने बिहारमध्ये एक निवडणुकांना एनडीएला ज्या प्रकाराने एक यश मिळालं आहे तर त्या संदर्भात जे आहे अभिनंदन द्यायला नक्कीच गेले होते अजित पवार. पण मात्र या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण पण कुठे ना कुठे बोलणं झालं आहे का, हेही बोलणं झालं आहे, हेही शक्यता जी आहे सांगितली जातीये. खास करून कारण की राजकीय आणि राज्यात सर्वात मोठी आत्ताची जी एक घटना घडतीये ती म्हणजे हीच झी 24 तासने बाहेर काढली आहे. आणि अजित पवार स्वतःच्या मुलाला वाचवायला कुठे ना कुठे धावपळ त्यांची वाढतीये, हेही दिसून येतं.